नमस्कार, मी ऋतुजा. ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. जय गणेश श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय असा जयघोष आणि वक्रतुंडाचं आगळं रूप, मोठाले कान, बारीक डोळे, मूषकाच्या पाठी बसून खेळे, जो बाळा जो रे असे पाळण्याचे स्वर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादलेत. लाडक्या गणपती बाप्पाचा माघ शुद्ध चतुर्थीला जन्म सोहळा साजरा होताना मंदिरात पाळण्यावरती पुष्पवृष्टी करत असताना गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता. पारंपरिक वेशात सहभागी महिला आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीमध्ये सुवर्ण पाळण्यामध्ये यंदा सुद्धा गणेश जन्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हा श्री गणेशाचा विनायक अवतार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्री गणेश जन्म सोहळा मंदिरात थाटात पार पडलाय. यावेळी संगीता रासने, मृणालिनी रासने, ज्योती सूर्यवंशी, शारदा गोडसे, तृप्ती चव्हाण, पूनम चव्हाण, वर्षा केदारी, अर्चना भालेराव यांच्यासह महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सिद्धार्थ गोडसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रथमेश कापरे यांनी सपत्नीक गणेश जन्माची पूजा केली. अर्चना भालेराव यांच्यासह उपस्थित महिलांनी गणेश जन्माचा पाळणा आणि गणेश गीतं सुद्धा म्हटली आहेत. शुभचिन्ह आणि मोदक यांची फुलांमध्ये मंदिरावरती आकर्षक आरासही करण्यात आलेली होती. गणेश जन्म सोहळ्यानिमित्त बुधवारी पहाटे मंदिरात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी श्रीचरणी स्वराभिषेकातनं गायन सेना सुद्धा अर्पण केली आहे. तर गुरुवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. याशिवाय गणेश सूक्त अभिषेक सुद्धा मंदिरात सुरू होता. तसंच सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 1:30 ते 5 या वेळेमध्ये गणेश याग सुद्धा संपन्न झालाय. मुख्य गणेश जन्म सोहळ्याला दुपारी 12 वाजता सुरुवात झाली आणि त्यानंतर श्री गणेशाची मंगल आरती सुद्धा पार पडली. सायंकाळी नगर प्रदक्षिणा मिरवणूक दगडूशेठ गणपती मंदिरापासून ते थाटामध्ये निघाली. यामध्ये गणेश भक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला होता. रात्री 8 वाजता श्री गणेशाची मंगल आरती आणि रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आलेला होता. गणेश जन्माच्या दिवशी पहाटे 3 वाजेपासून मंदिर भाविकांसाठी खुलं होतं. त्यामुळे भाविकांनी लाखोंच्या संख्येनं पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी सुद्धा केलेली होती. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिर में आज माघ महीने की गणेश जन्मोत्सव की बहुत बड़ी धूमधाम यहाँ चल रही है. परंपरा के अनुसार गणेश जी का ये जन्म अभी यहाँ महिलाओं के द्वारा हमने मनाया है. सुबह से लेकर ब्रह्मणस्पति सूक्त अभिषेक, गणेश याग ऐसे धार्मिक कार्यक्रमों का आयोजन यहाँ हमने किया है. गणेश जी के मंदिर को फूलों की सजावट की है. बहुत सारे फूल, बहुत ही आकर्षक ऐसी लाइट्स भी वहाँ लगाई है. और गणेश जी का ये जो अवतार है, विनायक अवतार, वो मुद्गल पुराणानुसार ऋषि कश्यप और देवी आदिति के घर में ये हुआ है. और देवांतक और नरांतक राक्षस के वध के प्रयोजन के हेतु गणेश जी ने अवतार लिया. उनको बहुत बड़ा अद्भुत वर था ब्रह्मा जी का कि ब्रह्मदेव से निर्मित किसी भी वस्तु से उनका मृत्यु नहीं होगा. सभी देवताओं ने इसके कारण गणेश जी की आराधना की और गणेश जी ने उनका वध किया. क्योंकि हमारे शास्त्रानुसार गणेश जी सर्वपूज्य है, सर्वाधिपूज्य है, वो आद्य है, उनके पहले कोई नहीं है. विनायक शब्द का अवतार मुद्गल पुराण में बताया है कि ऐसा नायक जिसके आगे कोई नहीं है, वही सब कुछ है. तो ये घटना, ये जो कथा है वो हमें ये दर्शाती है कि गणेश जी ही ब्रह्मणस्पति है, वही सबके निर्माता है, रचयिता है. इसीलिए बहुत आनंद से ये गणेश जन्मोत्सव यहाँ मनाया जाता है.